मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्याच्या नंतर परभणी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आलं। तसंच जिल्हाभरात बंद देखील पाळण्यात आला। सध्या बंदचे पडसाद हळूहळू जिल्ह्यात उमटत आहेत। बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या। बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचे पडसाद चांगलेच जाणवले। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच चिखली मेहकर आगाराच्या बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या। याचा परिणाम ग्रामीण भागातून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना जाणवला। त्यांना घरी जाण्यासाठी कुठलंही वाहन उपलब्ध नव्हतं, त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले। जालन्यामध्ये काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या वतीनं सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आंदोलनाचा शहरातील दैनंदिन जीवनावर देखील परिणाम जाणवला। मुंबई गोवा महामार्गावरील पाली इथं मराठा समाजाकडून महामार्ग रोखण्यात आला। आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखल्यानं बराच वेळ वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पंढरपूरवरून निघालेल्या लाखो वारकरी बांधवांच्या वाहनांवर आंदोलन नको असं आवाहन करत सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे। विक्रमी आषाढी एकादशीचा काल सोहळा अतिशय विक्रमी पद्धतीनं पार पडल्यानंतर आज हजारोंच्या संख्येनं वारकऱ्यांची वाहनं परतीच्या मार्गावर आहेत। त्यामुळे मराठा मोर्चाच्या वतीनं आंदोलकांना वारकऱ्यांच्या गाड्यांना हात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। याबाबतची माहिती मोर्चाचे प्रतिनिधी किरणराज घाडगे आणि स्वागत कदम यांनी दिली। शिर्डीजवळच्या कोपरगावमध्ये मराठा समाजाच्या वतीनं शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधी निदर्शनं केली। यावेळी त्यांनी तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली। राज्यभर मराठा समाजानं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना तिकडे सोलापुरात मात्र मराठा समाजानेच एसटी सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। वारीसाठी सोलापुरात दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला घरी जाईपर्यंत एसटी वाहतूक बंद होणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाजानं घेतली आहे। आज सकाळपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते सोलापूर बस स्थानकात ठाण मांडून आहेत। आंदोलकांनीच वाहतूक सुरू ठेवण्याचं आवाहन केल्यानं सोलापूर आगारातून वाहतूक सुरळीत आहे। परभणीत लैंगिक अत्याचार प्रकरणी ढोंगी बाबाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे प्रकरण एका ऑडिओ क्लिपमुळे व्हायरल झाल्यानं उघडकीस आलं। सध्या पोलिसांनी ढोंगी बाबाला अटक केली आहे। शहरातील दर्गा रोड भागामध्ये अल जमियातून गरीब नवाज मदरशामध्ये हा प्रकार घडला। आरोपी आसिफ नुरी हा मदरसा चालक असून त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। खासगी वाहतूकदारांच्या संपाला समर्थन देण्यासाठी सोलापूरमध्ये मोटार मालक महासंघाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी डिझेलचे दर कमी करावे, टोलमुक्त भारत करावा अशा मागण्या केल्या। यावेळी एकाही वाहनाला शहरात प्रवेश देण्यात आला नाही, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। रस्त्यावरील खड्डे न बुजवणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज कल्याणच्या म्हारळ गावातील नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं। सध्या कल्याण मुरबाड राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे। या रस्त्यावर तब्बल 8 ते 10 फूट लांबीचे मोठमोठे खड्डे पडलेत। याचा वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठा त्रास होतोय। सध्या ग्रामस्थांनी रस्त्याची अवस्था नीट होईपर्यंत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय। गेल्या 8 दिवसात आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्यानं उत्तर नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर आहे। सध्या पाण्याची आवक पाहता धरणातून प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भंडारदरा परिसरातील अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक पर्यटक भंडारदरा परिसराला भेट देत आहेत। पुणे जिल्ह्यातील वीर धरण 97% भरल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सध्या या धरणातून नीरा नदी पात्रात 4563 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। या धरणाचा फायदा पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा आणि फलटण तालुक्यातल्या नागरिकांना होतोय।